तुम्हाला जर जे हवंय, तुम्ही जर तुमच्या इच्छेने माझ्या मागे मागे घाई करत जर आलात तर तुम्हाला काय प्राप्त होईल? तर तुम्हाला जे हवंय ते मी तुम्हाला देईनच. पण देईन ते किती देईन? पोट भरी. मी इतकं देईन की तुम्ही नको नको म्हणाल. मी इतकं देईन. कारण भगवंताचं आणि संतांचं देणं असंच आहे. या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी धुणे परिसागा नजिणे चिंतामणी ठेंगणा. अहो, आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. हजारो कल्पतरू जिथे ओवाळून टाकावेत असं या संतांचं देणं असतं महाराज. पण दुर्दैव असं आहे, आपण त्या संतांच्या आश्रयाला बसलोय, आपण त्या संतरूपी कल्पवृक्षाच्या खाली बसलोय, पण खाली बसूनही आपण त्याची फळं चाखत नाही होत. आपण काय करतोय? आपल्या फाटक्या झोळीला गाठी मारत बसलोय. हे आपलं दुर्दैव आहे. अनेक ठिकाणी असं होतं. परंपरा मोठी असते, ऐश्वर्य मोठं असतं, चालू असलेला वारसा खूप मोठा असतो, पण तो वारसा जपता नाही आला तर तो कल्पतरू याची कल्पनाच जर नसेल तर आपण आपल्या फाटक्या झोळीला गाठी देण्यापलीकडे काय करतोय विचार करा. अनेक ठिकाणी असं होतं. एकाच बाबतीतलं नाही, हे खूप ठिकाणच आहे. हे संतांचं देणं किती आहे आपल्याला याची कल्पना नाही. आम्ही आमच्याच टेचात, आम्ही आमच्याच मान मराता बिजू. आम्हाला एवढं पाहिजे बस. अहो, तुम्ही काय मागताय? कोणाकडे मागताय? तुम्ही आहात कोण? तुम्ही त्या कल्पवृक्षाच्या छायेत वाढणारी आहात. मग तुम्ही या बाकी गोष्टींमध्ये कशाला रमता? आपलं चुकतं इथेच. मात्र देव म्हणतो की देव म्हणतो गोपाळांनो, तुम्हाला जे हवंय ना ते मी देऊ शकतो, आणि इतकं देऊ शकतो की तुम्ही पुरे म्हणाल, पास म्हणाल. इथेच आपल्याला मुख्य गोष्ट ऐकायची किंवा श्रवण करण्याची किंवा या अभंगाचं मुख्य सार इथे दडलेलं आहे. ते असं आहे की आपल्या या संसारामध्ये परिभ्रमण करणारा जो जीव आहे तो या संसारात संतप्त झालाय, तप्त झालाय, संसारात तापलाय. संसाराचे तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. या संसाराच्या तापाने तप्त झालेला जो जीव आहे तो जीव जेव्हा तप्त होतो त्या तप्त जीवाला तृप्ततेची अपेक्षा असते, आणि ती तृप्तता भगवंताच्या किंवा संतांच्या चरणाशिवाय मिळत नाही. आणि तो शोधत असतो संसारामध्ये की मला संसारात या गोष्टीत सुख मिळेल, त्या गोष्टीत सुख मिळेल, याच्यातून सुख मिळेल, वगैरे 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 शोधत बसतो. पण त्याला तिथे मिळत नाही. ते मिळतं भगवंताच्या चरणाजवळ, ते मिळतं संतांच्या चरणाजवळ. त्यामुळे देव म्हणाले, तुम्ही घाई करून आलायत ना, तुम्हाला जे हवंय ते मी देतो, आणि मी नुसतं देऊन थांबत नाही, तर तुम्ही पुरे 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 म्हणाल. देवा बास, आता आमच्याकडची झोळी संपली, झोळी पूर्ण भरून गेली. कारण तो देणाऱ्याचे हात हजारो आहेत, पण दुबळी माझी झोळी. तुमची झोळी काय, किती झोळी हो तुमची? तुम्ही काय मागाल तुम्हाला मी देतो. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकताय छान म्हणून मी सांगतो. भगवंतानी इथे सांगत असताना आजी देतो पोटभरी असं म्हटलंय. मी देतो आणि पोटभर देतो. पुरे म्हणाल इथपर्यंत मी देतो. पण हे कधी देतो? भगवंताकडे मागत असताना भगवंताला तू देशील ते दे हे मागावं लागतं. मला जे हवंय ते मागायचं नसतं. ऐका, भगवान आपल्याला जे देतो ना, संत आपल्याला जे देतात ते त्यांच्या इच्छेने घ्यावं लागतं. आपल्या मागण्यातून घ्यायचं नसतं महाराज. आपण म्हणायचं नाही हे द्या, त्यांना इतकंच म्हणायचं गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. माझं काय चांगलं वाटतं ते तुम्हीच ठरवा, तुम्हीच ते मला द्या. आपण नाही म्हणायचं की आम्हाला घर द्या, आपण नाही म्हणायचं आम्हाला एक गाडी द्या, आपण नाही म्हणायचं पैसा द्या, अमुक द्या, तमुक द्या. अहो, या गोष्टी त्यांच्यासाठी अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर डाव्या हाताचा मळ सहज. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उडे त्याला सांगणार. पण तिथे उभं राहून त्या कल्पतरू खाली बसून जर आपण संसारातल्याच गोष्टी मागत बसलो काही अर्थ नाही त्याला. तो कल्पतरू सोडून द्या. पण मी सांगतोय भगवंताबद्दल किंवा सद्गुरूंबद्दल, त्यांच्याकडून घेत असताना आपल्या वाणीने द्या म्हणून घ्यायचं नसतं. ते जे देतील ते घ्यायचं असतं. ते जे देतील तुम्हाला द्यायचंय ते द्या. साधं सांगतो तुम्हाला, एक छोटं लेकरू आहे. दृष्टांत फार मोठा आहे, माझ्याकडचा वेळ संपत आलाय म्हणून मी थोडक्यात संपवतो तो दृष्टांत. एक छोटं लेकरू आहे. त्या छोट्या लेकराच्या समोर जर बोराची पिशवी जर ठेवली, बोर खातो ना आपण सगळे बोर,